हे फेस मास्क कुणाला पाहिजे त्यांनी पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं. सबस्क्राईब केल्यानंतर मी तुम्हाला रेमेडी शेअर करणार आहे. आय नो असं नाही आहे, मी तुमच्यासोबत आज हे रेमेडी शेअर करणार आहे. बघू शकता आहे माझी स्किन किती सफल आणि किती गोरी झालेली आहे, हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. ज्यांना कुणाला ट्राय करायचं आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे यूज करून तुमचा चेहरा इतकं खिलखिलून जाणार आहे, तुम्हाला कुठल्या फेशियलची गरज लागणार नाही. हे सगळ्यात बेस्ट फेस पॅक आहे. चला तर मग बघूया हे रेमेडी कशी तयार करायची आपल्या फेससाठी. चला तर मग रेमेडी प्रिपेअर करू. तर मी ते घेतलेले 1 ग्लास पाणी. तुम्ही पिण्याचं पाणी घ्या कारण की हे चांगलं असतं. तर मी ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच जवस घेतलेली आहे. सगळ्याकडे असते जवस, नसेल तर तुमच्या किराणा स्टोअर देखील मध्ये भेटू शकते. हे अँटी एजिंगचं काम करतं. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं उकळी येऊ द्यायचं. ह्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं राईस फ्लोअर ॲड करायचं आहे. तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. हे मेन इन्ग्रेडियंट आहे. दोन्ही हे मिक्स झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जे अँटी एजिंग येतं किंवा डार्क सर्कल्स होतात किंवा पिंपल्स येतात हे सगळं मुक्त होतं. तर तुम्ही हे बनवून ठेवू शकता 8 दिवस रेफ्रिजरेटरमध्ये. काहीच होऊ शकत नाही, याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही रोज यूज करू शकता. तर बघू शकता किती छान उकळी येत आहे. याला उकळी आल्यानंतर चांगलं पूर्ण पाणी उकळल्यानंतर चिकट झाल्यानंतर याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ, कारण की माझ्या हातात मोबाईल होता म्हणून मला व्यवस्थित हलवता येत नव्हता, तर गड्डे होत होते त्याच्यामध्ये. उकळून झाल्यानंतर बघा किती छान झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करा, तुम्हाला आवडत असेल तर, नंतर स्किप देखील करू शकता. तर चांगलं मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर तुम्ही गरम गरम काढून घ्या वाटेमध्ये, कारण की नंतर ते घट्ट होणार आहे. तर मी एक बाउलमध्ये काढून घेणार आहे. याला चांगलं मिक्स करून बंद करून द्या. हे फ्लेमवर आल्यानंतर तर मिक्स करून बंद केलेला आहे मी गॅस. त्याच्यानंतर मी भांड्यामध्ये काढून घेत आहे. वाटीमध्ये तुम्हाला ज्याच्यामध्ये स्टोअर करायचं आहे त्याच्यामध्ये काढून घ्या. तर बघू शकता किती छान क्रीम बनवून रेडी झालेलं आहे. अँटी एजिंगचं काम करतं. तर आता फेसला कसं अप्लाय करायचं मी थोडक्यात सांगते. तर सगळ्यात पहिले तर तुम्ही फेस वॉश करून घ्या, कारण की तसंच अप्लाय करायचं नाही आहे. जे आपली घाण स्किन असते, स्किनवर डर्ट असतं ते आपल्या स्किनमध्ये जातं. त्याच्यामुळे तुम्ही चांगलं फेस वॉश घेऊन क्लीन करून घ्या. तर मी तर सेटॅफिलचं क्लेन्झर घेतलेलं आहे. तुम्हाला जे आवडत असेल ते घेऊ शकता. चांगलं 1 मिनिट मसाज करून त्याच्यानंतर चेहरा चांगलं धुवून घ्या, स्वच्छ करून घ्या आणि कोरडं करून घ्या, कारण की कोरड्या स्किनवरती हे अप्लाय करायचं आहे. तर मी चेहरा धुवून घेतलेला आहे. तर चांगलं ड्राय करून घेत मी अप्लाय करणार आहे. तर ह्याला 15 मिनिटं ठेवायचं तुमच्या स्किनवर. जोपर्यंत सुकत नाही आहे तोपर्यंत ठेवायचं. चांगलं दाटसर लावायचं आहे. तुम्ही 7 दिवस लगातार यूज करू शकता. रोज यूज करून त्याचं मला रिझल्ट कमेंट डाऊनमध्ये सांगू शकता. इतकं छान मास्क आहे, मी सांगू शकत नाही तुम्हाला शब्दामध्ये. तर मी चांगलं अप्लाय करत आहे. थोडंसं स्लिमी असतं, थोडंसं चिकट असतं, त्याच्यामुळे ते खाली पडायचे चान्सेस असते. काही हरकत नाही. तुम्ही जेव्हा अंघोळ करणार आहे तेव्हा अप्लाय करून मग नंतर अंघोळ करू शकता. 10 ते 15 मिनिटं. 10 मिनिटं जरी अप्लाय केलं तर तुमच्या चेहऱ्यावर ते काम करून जाऊ शकतं. तर माझं सगळ्यात फेवरेट मास्क आहे, कारण की याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे आणि फ्लॅक्सीड आहे. तर ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर असतं. खाणं पण तितकंच असतं, चांगलं असतं आणि लावणं पण चेहऱ्याला अँटी एजिंग येऊन देत नाही. जे चेहऱ्यावर पिंपल्स, डार्क सर्कल्स जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला फिक्स करून जाईल. तुम्ही 7 दिवस डेली यूज करा. ह्याला स्टोअर करू शकता रेफ्रिजरेटरमध्ये, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. वरी ठेवत असाल तर तुम्ही 2 ते 3 दिवसाचंच बनवा, कारण की स्मेल येतं वरी ठेवल्यानंतर. रेफ्रिजरेटरमध्ये काचेच्या बॉटलमध्ये किंवा चांगल्या बॉटलमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवलं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. हे व्यवस्थित लागल्यानंतर ह्याला 15 मिनिटं ठेवणार आहे मी, जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत. हे बघू शकता ते घसरतं खाली, चेहऱ्याच्या खाली येत आहे, कारण की खूप म्हणजे चिकट असतं ते फ्लॅक्स सीड्स. माझ्या अंगावर देखील गळत आहे. मी तुम्हाला फास्ट दाखवते, कारण की स्लो दाखवल्यानंतर खूप मोठा व्हिडिओ होता.
होते, त्याच्यामुळे मी छोटे क्लिप तुमच्यासोबत शेअर करते याच्यामध्ये. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, काही पण दाग धब्बे असतील सगळे रिमूव्ह होतील. तर मी इथे 10 मिनिटं ठेवलेलं आहे. जास्त ठेवायचं नाही, खूप सुकून द्यायचं नाही आहे. सुकून द्यायचं नाही, कुठलं पण मास्क अजिबात चेहऱ्यावर सुकून द्यायचं नाही, कारण की लवकर एजिंग साईन्स येतं. सुकल्यानंतर चेहरा वढलं जातं, खिचलं जातं, स्किन टाईट होती, त्याच्यामुळं लवकर रिंकल्स यायचे चान्सेस असते. त्याच्यामुळे लवकर तुम्ही रिमूव्ह करा याला. रिमूव्ह केल्यानंतर हे मी सगळं काढून घेत आहे. डायरेक्ट धुवू नका, धुल्यानंतर ते पूर्ण बेसिनमध्ये जाऊन बसणार. त्याच्यामुळे अगोदर काढून घ्या व्यवस्थित चेहऱ्यावरचं जे जे लावलेलं आहे ते सगळं. तर चांगलं मसाज करा तुम्ही. मसाज केल्यानंतर तुम्ही मॅजिक बघा तुमच्या चेहऱ्यावर. मी सांगू शकत नाही शब्दामध्ये, कारण की इतकं छान कलर येतं ना स्किनला. एकदम सफल आणि क्लीन वाटते एकच यूजला तुमची स्किन. जेवढं होईल तेवढं चांगलं मसाज करून घ्या स्किनवरती. मी आता चेहरा धुणार आहे, बघू शकता तुम्ही. चिकट एकदम स्लिम मास्क होतं. चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर थोडंसं चिकट राहतं स्किनवरती, तर थोडंसं फेसवॉश यूज करा. गरज असते फेसवॉशची, तसंच सोडू नका. स्किन ड्राय होती, कारण की आपण राईस फ्लोअर यूज केलेला आहे चेहऱ्यावर, तर तांदूळाचं पीठ थोडंसं ड्राय होऊन टाकतं स्किनला. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं फेसवॉश घ्या. तुम्ही जे रेग्युलर फेसवॉश यूज करता तेच घ्या. चांगलं स्वच्छ धुवून घ्या, कारण की ते चेहरा चिकट होतं आणि कडक पण होते स्किन, वढली जाते. तर बघू शकता. तर चेहरा स्वच्छ धुल्यानंतर बघू शकता स्किनवरती ग्लो बघू शकता. एकदम सफल आणि ब्राईट स्किन होती. ब्राईट म्हणजे असं पूर्ण गोरी करणार नाही. जे तुमचं स्किन टोन कमी झालेलं आहे त्याला परत आणतं. हे मास्क खूप छान आहे, तुम्ही यूज करून बघा. ड्राय केल्यानंतर थोडंसं मॉइश्चरायझर लावायचं आहे, तसंच सोडायचं नाही. जर तुम्ही बाहेर जात असाल तर तुम्ही सनस्क्रीन जरूर लावा. सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर कुठंच निघायचं नाही. हिवाळा असेल जरी सनस्क्रीन जरूर लावा. तर बघू शकता. थोडंसं ड्राय केल्यानंतर मी मॉइश्चरायझर लावणार आहे. जे तुमचं फेवरेट आहे ते मॉइश्चरायझर यूज करा. मी क्रीम पण शेअर केलेलं आहे, ते पण क्रीम यूज करू शकता. माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता ते क्रीम. मी तर खूप खुश आहे. तर फ्रेंड्स, कसं वाटला माझा आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडं देखील आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत देखील. जर तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर देखील मला तुम्ही कमेंट डाऊनमध्ये सांगू शकता. मी त्याचे सोल्युशन घेऊन येणार आहे. तर मी थोडंसं मॉइश्चरायझर लावत आहे स्किनला. मी बाहेर जाणार नाही, मी संध्याकाळच्या टाईमला करत आहे, त्याच्यामुळे मी मॉइश्चरायझर अप्लाय करत आहे. तुम्ही जर दिवसा करत असाल तर तुम्ही सनस्क्रीन नक्की वापरा. तर चांगलं लावून मसाज करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन. तुम्हाला आवडत असेल तर मी असंच व्हिडिओ घेऊन येईल. तुमची काळजी घ्या, तुमच्या स्वतःची काळजी घ्या. तर मी तर खूप खुश आहे. बाय अँड टेक